आशा भोसले यांच्या निवासस्थानाजवळची आपण ही गर्दी पाहतोय। त्याचप्रमाणे एका सजवलेल्या रथावर आशा भोसले यांचा अत्यंत सुंदर असा एक फोटो आहे, ज्यामध्ये मराठमोळी अस्मिता त्यांच्या या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळते। नाकात नथ आहे, लाल रंगाची साडी आणि असा मराठमोळा साज आशाताईंनी केलेला आहे। नेहमी डोक्यामध्ये केसांमध्ये फूल माळलेलं आशाताईंचं आपल्याला पाहायला मिळायचं। त्यांना फूल माळायला प्रचंड आवडायचं आणि एक त्यांचं वैशिष्ट्य त्या आवर्जून सांगायच्या। फक्त संगीतावरच भाषेवरच आशाताईंनी प्रेम केलं नाही, तर संस्कृतीवर सुद्धा त्यांनी प्रचंड प्रेम केलं। त्याचप्रमाणे त्या तितक्याच खवय्या सुद्धा होत्या। 14 रेस्टॉरंट्स आशा भोसले यांची ठिकठिकाणी होती आणि यामध्ये अत्यंत साधा सुद्धा असा वरण भाताचा त्यांचाही खूप आवडता असा स्वयंपाकातला एक पदार्थ होता। अत्यंत सुगरण स्वयंपाक कलेवर सुद्धा त्यांचं गायना इतकंच प्रेम होतं आणि म्हणूनच त्यांच्या भावंडांमध्ये सुद्धा एक उत्कृष्ट खाऊ घालणारी बहीण होती असं मीना खाडीलकर नेहमी आठवणी सांगायच्या। तर मग ते कोल्हापुरी असू देत, बंगाली असू देत, तर स्वयंपाक करावा तर तो आशाताईंनं आणि खाणं खिलवणं तर त्यांना फारच प्रिय होतं असं सुद्धा सांगितलं जातं। त्यामुळे गाण्या इतकंच प्रेम त्यांनी खाण्यावर सुद्धा केलेलं होतं आणि सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे घरोघरी होणारा वरण भात आणि तोंडी लावायला लोणचं असा आशाताईंचा आवडता पदार्थ। तब्बल 8 दशकाहून अधिक काळ संगीत क्षेत्रामध्ये काम करत 20हून अधिक भाषांमध्ये 12,000पेक्षा जास्त गाणी आशा भोसले यांनी गायली। आवाजामध्ये एक विलक्षण असं चैतन्य, खट्याळपणा, कधी भावुक, रोमॅन्टिक असे विविध भाव, कधी बेधडक अशा प्रकारे त्यांच्या आवाजाची वैशिष्ट्ये होती। आणि फक्त त्यांचं आयुष्य हे स्टुडिओपुरती मर्यादित नव्हतं, तर प्रचंड मोठा आवाका हा विविध क्षेत्रामध्ये त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला। म्हणूनच राजकीय मंचावर सुद्धा अत्यंत बिनधास्तपणे भाषण करताना आपण अनेकदा त्यांना ऐकलेलं आहे। त्यांच्याबरोबरच्या आठवणी सांगताना अनेक जवळचे लोक त्यांचे सांगतात की संगीताचा रियाज आणि स्वयंपाकघरातल्या मसाल्याचा सुगंध या दोन्ही गोष्टी त्यांनी आयुष्यभर अगदी प्रेमानं मनापासून जपल्या। गाणं जरी पोट भरत असलं तरी जेवण हे मन तृप्त करतं असं आशा भोसले नेहमी म्हणायच्या। अगदी जागतिक पातळीवर सुद्धा त्यांची ही आवड प्रसिद्ध होती आणि म्हणूनच आशा नावानं त्यांची वेगवेगळी रेस्टॉरंट्स होती। अगदी दुबईपासून मँचेस्टरपर्यंत ही रेस्टॉरंट्स त्यांची होती आणि भारतीय खाद्य संस्कृतीला सुद्धा म्हणजे त्यांच्या आवाजातून, गाण्यातून त्यांनी एक जे भारतीय संस्कृती 7 समुद्रापार पोहोचवली, त्याचप्रमाणे भारतीय खाद्य संस्कृतीला सुद्धा त्यांनी एक वेगळी ओळख मिळवून दिलेली। तर जसा गाण्यामध्ये सुरांचा समतोल तसा स्वयंपाकामध्ये मसाल्याचा समतोल असं त्या नेहमी सांगायच्या। विविध रंगी आणि तितकाच चिरतरुण असा त्यांचा नेहमी स्वभाव होता आणि म्हणूनच चित्रपटसृष्टीत सुद्धा आशाताईंना वेगळंच मानाचं स्थान होतं। नेहमीच लता दीदींबरोबर अर्थातच त्यांची तुलना व्हायची, मात्र कोण सरस त्याहीपेक्षा दोघींच्या आवाजातलं वैशिष्ट्य आणि यावरूनच त्यांचा चाहता वर्ग सुद्धा त्यांच्यावर भरभरून प्रेम करायचा। आशा भोसले गेल्यानंतर अनेक सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियावर व्यक्त होताना पाहिली। त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर अनेक जण बोलताना आपल्याला पाहायला मिळाले। तर सायरा बानो यांनी सुद्धा आशा भोसले यांच्या निधनावर तीव्र असा शोक व्यक्त केला आणि अत्यंत धक्का बसला असल्याचं अनेकांनी सांगितलं। खरं तर आशा भोसले यांची अगदी काही दिवसांपूर्वी एक मोठा कार्यक्रम झाला, तो म्हणजे सचिन तेंडुलकरच्या मुलाचं म्हणजे अर्जुन तेंडुलकरचं लग्न आणि त्याचवेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी त्यांची जी भेट झालेली होती त्याच्या आठवणी अनेकांनी जागवल्या। देखील पाहायला मिळत आहेत, बाजूला फुलांचा वर्षाव केला जात आहे त्यांच्या पार्थिवावर आणि एकंदरीतच एक भावूक वातावरणामध्ये शेवटचा निरोप हा आशाताईंना दिला जातो आहे आणि एकंदरीतच सर्व स्थानिक जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक नेते मंडळी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण या अंत्ययात्रा ही
लोअर परेलमधून वरळी नाका आणि वरळी नाक्यावरून थेट सिद्धिविनायक मार्गे प्रभातदेवीच्या मार्गे दादर स्मशानभूमीमध्ये पोहोचेल आणि दादर स्मशानभूमीमध्ये आशाताई यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि या अंत्यसंस्काराच्या वेळी मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री, त्याचवेळी इतर सेलिब्रिटी देखील उपस्थित असणार आहे. आज दिवसभर सकाळपासून अनेक सेलिब्रिटींनी बॉलिवूडमधल्या त्यांच्या यात्रेमध्ये त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर अनेक जण दादर स्मशानभूमीमध्ये देखील येतील, त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. या अंत्ययात्रेमध्ये एक आशाताईंचा फोटो वरती लावण्यात आलेला आहे आणि त्यांचे कुटुंबीय हे या रथामध्ये बसलेले आहेत आणि ही अंत्ययात्रा सध्या दादरच्या दिशेनं जात असलेली पाहायला मिळते. नक्कीच एक भाऊक वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकंदरीतच या अंत्ययात्रा थोड्याच वेळात दादर स्मशानभूमी या ठिकाणी पोहोचेल आणि साधारणतः 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. व्हिडिओ जर्नलिस्ट रवीश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. तर वरळी भागातून आता अंत्ययात्रा निघालेली आहे आणि दुतर्फा आशाताईंना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दीही आपल्याला पाहायला मिळते. तर शिवाजी पार्क या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. या ठिकाणीही अनेक मान्यवर आता उपस्थित आहेत. आशा भोसले यांच्या जाण्यानं संपूर्ण संगीत विश्वामध्ये, चित्रपटसृष्टीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. खरं तर सगळ्यांच्याच सुखादुःखात त्यांचं गाणं हे नेहमीच सोबत होतं आणि त्या गाण्यासोबत अर्थातच आशाताईंचा चेहरा नेहमी सगळ्यांच्या डोळ्यासमोर झळकेल. एक प्रसन्न चेहरा, गालावरची एक हलकीशी खळी, मिश्किल हसू आणि नजरेमध्ये एक वेगळी चमक. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं हे वैशिष्ट्य तसंच होतं. कपाळावरची मोठी टिकली, त्याचप्रमाणे केसामध्ये उजव्या किंवा डाव्या बाजूला माळलेलं फूल, मोत्यांच्या माळा आणि देखण्या सिल्कच्या अशा सुंदर साड्या, हातातल्या हिऱ्याच्या बांगड्या असू देत, साधेपणातलं अदबशी सौंदर्य त्यांच्याकडे होतं.